आपण सारे अर्जुन. निवेदिका मेघा चौक. नमस्कार. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता. पडता रडता घेई, उचलोनी कडेवरी. गीता म्हणजे अध्यात्मप्रधान नीतिशास्त्र आहे. अध्यात्म हे केवळ साधन आणि गीता हे एक निमित्त. गीतेतील कुरुक्षेत्र बाहेरही आहे आणि आपल्या मनातही आहे. बाहेर जो शत्रू उभा आहे तोच आपल्या मनातील विकार साकार होऊन उभा आहे. जे खरे युद्ध आहे ते आतच आहे. म्हणूनच गीता ऐकणारं अर्जुनाचे व्यक्तिमत्व तरुणांनी ध्यानात घेतले पाहिजे. अर्जुन या शब्दाचा अर्थ सरळ मनाचा. सरळ मनाच्या तरुणाईचे अर्जुन प्रतिनिधित्व करीत आहे. सरळपणे वागणाऱ्या माणसांनाच जीवनात निर्णय घेणे अवघड जाते. जे दुर्योधनासारखे अविवेकी असतात त्यांना कधी प्रश्नच पडत नाही, किंवा जे धर्मराजासारखे पूर्ण विवेकी असतात त्यांनाही प्रश्न पडत नाही. आपण करतो ते योग्य की अयोग्य असा विचार करणारा अर्जुन केव्हाही श्रेष्ठच आहे. आत्मज्ञान घेण्याचा क्षण अर्जुनाच्या आयुष्यात कुरुक्षेत्रावर आला होता. आत्मज्ञानाची आवड ज्याला नाही त्याचे जीवन व्यर्थ होय. घर ओसाड असावे, चैतन्य वाचून देह असावा, तसे ज्ञाना वाचून जगणे. कापराला ज्योतीचा स्पर्श होताच ती दिवा होऊन जाते. तसे गुरुवचन ऐकल्यावर एखादा साधक लगेच आत्मस्वरूप होतो. पण साऱ्या साधकांचे तसे होत नाही, कारण प्रत्येकाची वेळ यावी लागते. उपनिषदांमध्ये एक रूपक आहे. उपनिषदे म्हणतात, इंद्रिये हे घोडे आहेत, मन हा लगाम आहे, बुद्धी हा सारथी आहे आणि आत्मा हा रथी. आपल्या आयुष्यरूपी रथ सन्मार्गावरून न्यायचा तर घोडे वाटेल तसे उधळून चालणार नाही. पण घोड्यांशिवाय गती नाही. म्हणूनच सारथ्य बुद्धीच्या हाती हवे. मन इंद्रियाधीन झाले तर अधःपतन अटळ आहे, पण ते बुद्धीच्या अधीन राहिले तर रथ योग्य मार्गावरून जाऊ शकेल. म्हणून कार्याच्या निवडीचे निर्णय इंद्रियांनी घ्यायचे नसून ते बुद्धीने घ्यायचे आहेत. विनोबा म्हणतात, बासुंदी कशी झाली आहे हे सांगण्याचे काम जिभेने करावे, पण ती प्यावी किती हे सांगण्याचे काम तिने करू नये. हा भलता अधिकार तिचा नाही. एखादी गोष्ट करायची तरी संघर्षाला तोंड द्यावे लागते. अशा वेळी निर्णय कोणता घ्यावा व तोच का घ्यावा असा प्रश्न सर्वच अर्जुनांना पडतो. आणि आपण सारेच केव्हा ना केव्हा अर्जुन होतो. गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो आणि म्हणूनच गीतेचे महत्त्व. धन्यवाद.